कल्याण परिमंडळ 3 क्षेत्रातनं चोरीला गेलेला जवळपास 1.5 कोटींचा मुद्देमाल कल्याण पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना परत केलाय। यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल, वाहनं आणि रोख रकमेचाही समावेश होता। रेझिंग डेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या ह्या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाला ठाणे पोलिसांसह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। ह्या कार्यक्रमामध्ये CIMSच्या प्रणालीचं उद्घाटन ठाणे पोलीस सहायुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। या ॲपच्या माध्यमातून जवळपास 8,000 आरोपींची माहिती, आरोपींचा फोटो एका क्लिकवरती मिळू शकणार आहे। पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे, विशेषतः महिलांची सुरक्षा, सायबर क्राईम या बाबतीत अवेअरनेस करणं, त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे। कालच जवळपास 6 कोटीचा मुद्देमाल माननीय CP साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे। आजही परिमंडळ 3 मधील 1.5 कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे। हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे। नागरिकांची सुरक्षा, विशेषतः महिलांची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा, वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची प्रायोरिटी राहणार आहे। आणि नवीन वर्षातसुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू, सतर्क राहू, व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे। आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मदत करत आहेत। तर आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढं आश्वासन या निमित्ताने मी देतो।